घरामध्ये भक्ती नामसाधना त्या होत नव्हत्या। यातून आम्हाला काहीतरी मला भक्ती करायची, भक्ती करण्यासाठी मला काहीतरी पाहिजेत, म्हणजे एकांत पाहिजेत, मला वेळ पाहिजेत। घरामध्ये त्या गोष्टी घडत नव्हत्या, भेटत नव्हत्या। बाबा करंजगावला गेले, करंजगावची फार बाबांनी तिथं कष्ट केले। त्या शेठलाही समजलं की हा सामान्य नाही। आतापर्यंत जणू म्हटलं जात होतं, आता जणू बाबा म्हटलं जात होतं। आतापर्यंत जणू म्हटलं जात होतं, आता इथून पुढे तोच सेठ जणू म्हणायला लागला, जणू बाबा म्हणायला लागला। जणू बाबा हे करायचं, जणू बाबा ते करायचं नाही, नाही बाबा फक्त तुम्ही काम पहा, काम करू नका। आणि हे बाबाला पटलं नाही। आयतं खाणं हे पटलं नाही, पटलं नाही। अरे आम्हाला जर आयतं दिलं असतं तर आम्ही वर्षभर तिथं नाही, जीवनभर तिथं राहिलं असतं। पण बाबाला हे पटलं नाही। बाबा दहेगावमध्ये आले। बाबा घर सोडून गेले होते तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती फार बिकट झाली होती। माझे बाबा फार बिकट झाली होती, हो फार बिकट झाली। अरे भगवान परमात्मा घर सोडून गेल्याच्या नंतर आईसाहेब लक्ष्मी राहीन तरी तर कशी तिथं, कशी राहील? भगवान परमात्म्याच्या चरणाची नित्य सेवा करणारी आईसाहेब तिथं राहीन तरी कशी? लक्ष्मी सोडून गेली, खाण्यापर्यंत विचार गेले घरायचे, खाण्यापर्यंत, हो खाण्यापर्यंत बाबा विचार करू लागले। अरे परमार्थ करण्यासाठी माझ्याकडे भक्ती आहे, माझं मन भक्तीमध्ये रमतंय, परंतु देहाला पोसायचं कसं? देहाला काहीतरी पाहिजेत ना। म्हणून बाबांनी एक किराणा मालाचं दुकान सुरू केलं। जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेच करी उत्तमची गती, तो एक पावेल। उत्तम व्यवहाराने धन कमवा, पण जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहार असला पाहिजे। हो नाहीतर आमचं पहा, अरे जीवनभर याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, कायम बेमानी, कायम बेमानी। बाबांनी किराणा मालाचं दुकान सुरू केलं महाराज, आणि बोलतात काय, पाहू पाहू लोक जणू सेठ कधी मापात पाप केलं नाही। उत्तम दरामध्ये उत्तम व्यवहार बाबाजींनी चालू केला, उत्तम प्रकारचं किराणा मालाचं दुकान चालू केलं। प्रत्येक गिऱ्हाईक करायचे आणि भगवान परमात्म्याच्या नाम चिंतनामध्ये, भगवान परमात्म्याच्या कायम चिंतनामध्ये, कायम चिंतनामध्ये। पंढरपूरची वारी चालू केली बाबांनी, इकडं तर जोरात। भगवान परमात्मा असल्याच्या नंतर काय, लक्ष्मीबाई साहेबाला स्वतःहून तिथे यावं लागलं। बाबांनी काही म्हैस घेतली, काही गाय घेतली, दूध व्यवसाय, आहा एकदम सुंदर प्रकारे बाबाचं चाललं। पंढरपूरची वारी चालू केली, चालू होतीच, पण पंढरपूरला जायचे बाबा। पण जात असताना मनामध्ये खंत निर्माण होऊ लागली, अरे जीवनाला जसा लोखंडाला परीक्षाने स्पर्श करावा म्हणजे जीवनाचं सोनं होतं, त्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये एखादा परीस यावा म्हणजे गुरु आपल्या जीवनामध्ये यावा। गुरुसाठी तळमळ चालली। कृष्णांजन एक वेळा डोळ्यामध्ये कृष्णांजन, मनामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती घालणारा कोणीतरी गुरु पाहिजे। म्हणजे पंढरपुरामध्ये लक्ष्मण बुवा यांच्या मठात जावं लागलं। मठामध्ये बाबा गेल्याच्या नंतर सांगितलं, काय बाळा, बाबा अनुग्रह घेण्यासाठी आला, अनुग्रह घेण्यासाठी आला? हो बाबा। पुढे काही शिष्य बसलेले होते आणि गुरु आणि शिष्याचा संवाद ऐकणारे ते साधक यांचा संवाद पाहत होते, संवाद पाहत। अनुग्रह, हो अरे जमीन पेरायची तुला? हो बाबा मला जमीन पेरायची। जमीन कशी आहे बाबा? नांगरून वेसून खुरपून खारपून एकदम व्यवस्थित केली पहा। जमिनीमध्ये फक्त बीज बोवायचं आहे, बीज लावायचं आहे, मग माल पहा कसा येणार बाबा। जमीन एकदम बाबा जशी जमीन शेतकरी नांगरून वेसून सगळं काही काडी कचरा काशा बीज सगळं काही
जमीन तशी सरळ करतो आणि भगवान परमात्म्याच्या मेघराजाची वाट पाहतो बाबा, अशी जमीन झाली. हो, गुरु शिष्याचा हा संवाद सगळे ऐकत होते. बाबाच्या मनामध्ये भगवत भक्ती, विठ्ठल भक्ती फार रमून जायची बाबा, फार रमून जायची, फार रमून जायची. विठ्ठले लाविले तिचे, जिकडे पाहावे तिकडे तिचे, कुठेही भगवान परमात्म्याचं नाम, भगवान परमात्म्याचं नाम, एक क्षण सुद्धा त्याच्यावर बाबाचा जात नव्हता. एवढी भगवत भक्ती, एवढी भगवत भक्ती. एकदा बाबा माल आणण्यासाठी किराणा दुकानावर गेले, मोठ्या होलसेल दुकानावर गेले आणि गेल्याच्या नंतर पैशांचा काय ते काही नोटा काही नव्हत्या, चांदणे रुपये. ते रुपयाची पिशी बाबांची त्या दुकानाच्या बाहेरच्या त्या वट्यावर त्या उमऱ्यावर विसरून राहील. बाबा घरी आले देहगावला, पाहतात तर पिशी नाही. अरे पिशी आणण्यासाठी बाबा वापस गेले, डबल गेले. आणि नवल ह्या गोष्टीचं आहे बाबा की बाबा तिथं गेल्याच्या नंतर ती पिशी जिथं बाबाने ठेवली होती तिथंच राहिली, तिथंच राहिली, तिथंच हल्ली सुद्धा नाही. शेठला विचारलं का हो ही पिशी इथं आहे, पाहिली का? त्याने सांगितलं मालक मी सुद्धा पाहिली नाही ही पिशी, इथं किती गिरायक आले, किती गेले जणू बाबा, जणू बाबा. अरे इथं किती गिरायक आले, किती गेले, पण पिशी तुमची इथं? अरे नवल आहे. अरे ती पिशी सामान्य नव्हती, माझ्या जणू बाबाने हात लावलेली पिशी होती. आणि भगवान परमात्मा त्यांच्या पाठीमागत राहतो ना, देव चरणीची माती धावत आलं ते मागे मागे. अरे भगवान शंकर स्वतः पहिली पैसे विसरून घेऊन वाचले, हात लावू नको माझ्या जन्मबाबाची इच्छा. त्याला म्हणतात चित्ती नाही आज, त्याचा पांडुरंग दास. भगवान परमात्मा ह्या साधू संतांचा दास असतो, दास असतो, मायबाप दास. खूप सुंदर बाबांचं जीवन चालू होतं, खूप सुंदर. आपल्याला सुंदर दिसत होतं, परंतु बाबाचं मध्ये मन खात होतं की तो भगवान परमात्माला कधी दिसेल, तो भगवान परमात्मा कधी दिसेल. योगियांच्या ध्यानी घाताना तर तो अम्मापाशी मागे पुढे तो अदृश्य रूपाने बाबांच्या पाशीच होता, परंतु त्याचं रूप मला कधी दिसेल. रात्राने दिवस बाबांच्या मनामध्ये धर्म चालू होती, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळ व्हावा.